जातोस कुठे? तो मला नाही, मी येतो कॉलेजलाच येतो, पण माझं त्याच्यात ते शिकवतात त्याच्यात मन रमत नाही. मग कशात मन रमतं तुझं? मग सिनेमात रमतं. कुठला सिनेमा? आणि मग त्यांनी जे एक एक मला सांगायला सुरुवात केली ना, म्हटलं ह्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. भारतीय शिक्षणाचा ज्ञानी होण्याशी काहीही संबंध नाही, हे मी याचं ठाम मत आहे, ह्याच्याबद्दल काही वादच नाही, म्हणजे चर्चा पण नाही करायची. तेव्हा मला लक्षात झालं, यार ये कुछ है, दम है इसमें, खडा रहना चाहिए इसके पीछे. आणि मग आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहिलो. पहिल्यांदा मला लक्षात कधी आलं माहिती आहे, जेव्हा त्याच्या कॉलेजमधनं मला आणि बायकोला बोलवलं की अटेंडन्सच नाही आहे तुमच्या मुलाचा, तर जरा भेटलं ते काहीतरी पर्सेंटेज लागतं ना, एवढे तरी पर्सेंटेज असायला पाहिजे. हां, तर तेही नाही आहे. तर ते काय म्हणजे तो करतो बरं, रोज तर सकाळी जातो कॉलेजमध्ये, मिठी बाईला होता तो, चायना जातो कुठे मला गेलं आम्ही, त्या प्रिन्सिपलनीच दाखवलं आम्हाला ते, म्हणजे काय नाहीच आहे, तो येतच नाही. मग मी विचारलं त्याला, बाबा तू जातोस कुठे? तो मला नाही, मी येतो कॉलेजलाच येतो, पण माझं त्याच्यात ते शिकवतात त्याच्यात मन रमत नाही. मग कशात मन रमतं तुझं? मग सिनेमात रमतं. कुठला सिनेमा? आणि मग त्यांनी जे एक एक मला सांगायला सुरुवात केली ना, म्हटलं ह्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. मग दुसरा एक विचार केला, शिक्षण नाही तर रागवून शिक्षण पूर्ण नाही केलं म्हणून मी रागवायचा मला काय अधिकार आहे, नाही का? आम्ही कुठं शिकलो? आम्ही 10वीच्या पुढे शिकलेलेच नाही, तर मग याला रागवण्याचा काय अधिकार आहे? आणि भारतीय एज्युकेशन सिस्टीममुळं माणसं मोठी होतात ह्याच्यावर माझा कधीच विश्वास नाही आहे. त्याच्याशी काही संबंध नाही, नाही का? भारतीय शिक्षणाचा ज्ञानी होण्याशी काहीही संबंध नाही, हे मी ठाम मत आहे, ह्याच्याबद्दल काही वादच नाही, म्हणजे चर्चा पण नाही करायची. त्यामुळे ओके, तू नाही शिकलास तर तुला काय करायचं आहे? आता मला सिनेमा करायचा आहे. म्हटलं उमेदवारी करावी लागेल. आणि मग ती उमेदवारी आणि मग ते सगळं सुरू झालं. आणि म्हटलं कुठेही माझ्या नावाचा वापर करू नकोस, कुठे ओळख सांगूच न, स्नेह पोंक्षे एवढं सांग. ते पोंक्षेवरनं कदाचित लोक विचारायचे, आणि जरासा चेहरा सिमिलर असल्यामुळं पोंक्षे कोण, म्हणजे वडिलांचं नाव काय? शरद पोंक्षेच्या, शरदचा मुलगा, असं व्हायचं कधी कधी. ठीक आहे, तर त्याला काही पर्याय नाही, ते आपण थांबवू शकत नाही. मग त्याच्यामुळं काही ठिकाणी त्याला असिस्टंट म्हणून घेतला, असं सगळं ती भानगडी त्यांनी केल्या. पण तो मला जगाच्या सिनेमाबद्दल जे काही बोलायचा ना तो माझ्याशी, अरे कुठली ऑस्कर फिल्म कशी बनवली बाबा, तुला त्याचं मेकिंग दाखवतो, हे दाखवतो. मराठीमध्ये असं विचारच करत नाहीत रे, का नाही आपले मराठी सिनेमे, आपण याच्यातच अडकतो त्याच्यात अडकतो. तो इतकं बोलायचा, एकूण तो बिझनेसबद्दल पण तो बोलायचा, असं तो काय 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 बोलायचा. तेव्हा मला लक्षात झालं, यार ये कुछ है, दम है इसमें, खडा रहना चाहिए इसके पीछे. आणि मग आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहिलं. मग पुढची मगाशी तुला मी सगळं फायनान्सर शोधणं आणि हे सगळं करत 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 आणि पहिले 4 ते 5 दिवस मी रोज सेटवरती तो शॉट घेत असताना मॉनिटरसमोर बसायचो. काय अडते काय असं पाठीवर म्हणजे पडला तर धरायला आपण असं तसं एक बाप म्हणून. पण मला लक्षात आलं काय गरज नाही आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.